राज्यभरामध्ये गावागावी पोहोचणारी लाल परी किंवा मग लाल जी आपली बस आहे, आता ही लाल परी खऱ्या अर्थानं स्मार्ट दिसणार आहे. ठाण्यातनं आज याचा शुभारंभ झालेला आहे. आपण बघू शकतो खूप स्मार्ट या ठिकाणी एसटी महामंडळाच्या वतीनं या बसेस तयार करण्यात आल्या. खास करून या ज्या बसेस आहे, या बसेसमध्ये अत्याधुनिक अशा सीट्स यामध्ये ठेवण्यात आलेल्या 50हून अधिक सीट्स या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे. जेव्हा प्रवासी प्रवास करतो त्यावेळेस त्याला आल्हाददायक आणि आरामदायक जावं लागतं. या सिटी या स्मार्ट सिटीच्या किंवा मग स्मार्ट सीट असतील किंवा मग या स्मार्ट बसेस तयार करण्यात आलेल्या. खास करून या स्मार्ट बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि जर चालकाला झोप आली किंवा मग वाहकाने किंवा मग कुठलाही अपप्रकार या एसटी बसेसमध्ये झाला तर त्याचं कनेक्शन संपूर्णपणे जे काही एसटी महामंडळाचं ऑफिस आहे, मध्यवर्ती ऑफिस आहे, या ठिकाणी पोहोचणार आहे. स्मार्ट जी काही बसेस आहे, या स्मार्ट बसेसच्या माध्यमातून जे काही प्रवासी आहे त्यांचा प्रवास आता स्मार्ट होणार आहे. कारण की हा जो प्रवास होत असताना दुसरीकडे प्रवासी देखील स्मार्ट आहेत, तर एसटी देखील स्मार्ट झाली पाहिजे. यासाठी एसटीच्या वतीनं अत्याधुनिक असं संपूर्णपणे या ठिकाणी अत्याधुनिक सगळी यंत्रणा वापरण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो की एसटी ही आपली जरी लाल परी असली तरी ही लक्झरीच्या बाबतीत किंवा प्रायव्हेट ज्या काही बसेस आहेत या बसेसच्या माध्यमातून ही चालली पाहिजे. आणि चालत असताना दुसरीकडे मात्र ही जी काही एसटी आहे आता नवीन झालेली आहे. खास करून राज्य महामार्ग परिवहन विभागाच्या वतीनं आजपासून याचा शुभारंभ करण्यात आला. प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आलेल्या या 3000 बसेस आहेत आणि या बसेसच्या माध्यमातून आता राज्यातील जे काही प्रवासी आहेत त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.